ब्रेकनंतर पुन्हा एकदा आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती। त्यापूर्वी 8 डिसेंबरला नांदूर फाटा इथं असलेल्या हॉटेल तिरंगा इथं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी या हत्येचा प्लॅन केला होता। कशा पद्धतीने त्यांनी प्लॅन केला आणि त्याच्यानंतर हत्या घडून आणली याचा आता सर्व काही डिटेल्स दोषारोप पत्रातून समोर येताना दिसतायत। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बजरंग सोनवणे सर, तुम्ही सुरुवातीपासून आरोप करत होतात, इतरही जण मग ते देशमुख कुटुंबीय असतील तेही आरोप करत होते वाल्मिक कराडवर, आणि आता जेव्हा दोषारोप पत्र समोर आलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा या हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचं समोर आलंय। ही घटना जी घडली ती घटना आमच्यासाठी दुर्दैवी घटना होती। 9 डिसेंबरला ज्यावेळेस किडनॅपिंग झालं, मर्डर झाला, त्याच्यानंतर अवघ्या 1 तासाच्या आत मी मीडियासमोर येऊन बाईटमध्ये बोललेलो की या प्रकरणाचा मास्टरमाइंड जो कोण आहे तो तपासला पाहिजे। आणि याचा अर्थ आरोप म्हणून नाही, मला या प्रकरणाची आयडिया होती की हे कोण घडवतंय आणि का घडतंय, कारण असे बरेच प्रकरण या प्रकरणातून आज हे दिसत होतं की त्याच्यामुळे मी बोललेलो की याचा मास्टरमाइंड पकडला पाहिजे। आणि त्या अनुषंगानं आज पोलीस यंत्रणेनं काम करत असताना या मास्टरमाइंड 1 नंबरचा आरोपी जो आहे तो त्याला केलेला आहे, आणि 2 नंबरचा आरोपी त्याचा खालचा केसचा सुभा समान आहे। बघा आमच्या जिल्ह्यामध्ये की हे असे प्रत्येक 11 तालुक्याला 11 लोक नेमलेले की त्यांनी एक जण एक सुभा सांभाळायचा, जणू का ह्यांच्या घरची जहागिरी आहे अशा पद्धतीने गुंडराज तयार करायचे। आमच्या जिल्ह्यात हे सर्व गुंडांचा प्रमुख हा परळीत बसायचा, हा जो 1 नंबरचा आरोपी तो, आणि त्यांनी जिल्ह्यावर दहशत करायची। जिल्ह्यावरच नाही तर आमच्या धाराशिव लगत असणाऱ्या जिल्ह्याला कळंब असेल, वाशी असेल, परांडा असेल, भूम असेल, या 2-4 तालुक्यात तिथं सुद्धा विंडमिलचं काम चालू आहे, तिथं सुद्धा हा प्रकार घडायचा। म्हणजे या सर्व या प्रकरणावर यांचं फक्त दहशत निर्माण करणे, त्याच्यातून पैसा गोळा करणे, आणि या पैशातून जमलेली जी माया आहे, ही सगळी माया, जी जमलेला पैसा जो हा अवैधरित्या जमवलेली माया ही कुठं खर्च करायची तर प्रॉपर्ट्या गोळा करण्यामध्ये। तुम्ही सर्वांनी सांगितलेलं की मागच्या काळामध्ये की साधारणतः काहीतरी 1,500-2 हजार कोटीच्या प्रॉपर्टीचा हिशोब सगळा मीडियानंच लावलेला। त्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर ती कुणाचा ही कुणाच्या तरी नावावर घ्यायची, ही एखाद्या कोणा लेडीच्या नावावर, ती कुठल्या एखाद्या पत्नीच्या नावावर, दुसरी पत्नी, काय काय हे प्रकार आणखी वेगळे वेगळे खूप काय काय उघडं पडणार आहे। आणि या प्रकरणातून कुणा ड्रायव्हरच्या नावावर, कुणाच्या नावावर, कशा अशा ज्या पद्धती असेल ती यांनी कुणाच्याही नावावर प्रॉपर्ट्या घेतल्यात, अवैधरित्या पैसा कमवला आणि त्या प्रॉपर्ट्या सुद्धा कमवल्या। या प्रॉपर्ट्या सुद्धा सील झाल्या पाहिजेत, या प्रॉपर्ट्या सुद्धा गव्हर्नमेंटनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, जप्त झाल्या पाहिजेत, ही सुद्धा आमची मागणी आहे। याच्यामध्ये ईडी सुद्धा 100 कोटीच्या पुढे घोटाळा म्हणलं की येते, आणि आता इथं 2-1.5-2 हजार कोटीचा घोटाळा किंवा जमवलेली अवैधरित्या ही माया आहे, याची सुद्धा चौकशी ईडी सुद्धा करणार। त्याच्यासाठी आम्ही अमित भाई शहांना पण भेटलेलो आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा करणार। ही जी आज आरोपपत्र दाखल केलंय हे जे 1 ते 7 आरोपी 8 आरोपी दाखवलेले आहेत, याच्यापेक्षा सुद्धा 9 डिसेंबरच्या तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसतात ते लोक आणखी काही मोकाट आहेत, कारण त्या लोकांनी या आरोपींना पळून जायला मदत केली, यांना मारण्यासाठी गाड्या दिल्या, गाडी किडनॅपिंग करण्यासाठी गाडीची कुठे व्यवस्था केली, ह्या लोकांना सुद्धा याच्या सहआरोपी केले पाहिजे। पोलीस यंत्रणेला माहित होतं, पोलीस आता तो पाटील असेल, हे जे महाजन, हे जी 2-3 ह्यांना लोकांना सगळ्याला माहित होतं की असं असं घडतंय, तर मग यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, यांच्यावर सुद्धा गुन्हा वेगळा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि हा लढा त्याच्याची संपणार नाहीये। वाशीला जो कोण पीआय नावाचा पीआय जी होता गुले या कुठल्या नावाचा, तर त्यांनी सुद्धा यांना मदत केली, कारण आरोपी त्याच्यामुळे वाशीकडे गेले, कारण यांचं जिथं जिथं कार्यक्षेत्र तिथं यांनी मर्जीतले अधिकारी एवढी बसवलेले, आणि जी जसं हे सांगतील इकडून, जसं पिक्चर स्टाईल बघा, पिक्चरचा एखादा नाही का कसा विलन करतो तशा पद्धतीने ह्यांनी सगळं केलेलं। आणि ही सगळी स्टोरी अशी आहे की एकदम पिक्चरच्या स्टोरीला सुद्धा लाजवेल अशी स्टोरी ही आहे। आणि या स्टोरीतून या सर्व घटना जी केलेल्या आहेत, तर या सर्व घटनेतून आपण सगळ्यांनी सुद्धा, आम्ही लढा दिला, तुम्ही लढा दिला, कुटुंब तर लढतंयच, तिथलं गाव अख्खं लढतंय, त्या गावाची कुटुंबाचे खरोखर आभार मानले पाहिजेत, त्यांना खरे धन्यवाद दिले पाहिजेत। आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा जो मार्ग आता न्यायाच्या बाजूने जातोय किंवा न्यायाच्या दिशेने ही तपास जातोय, त्याच्यामुळे पोलीस यंत्रणा SIT असेल किंवा CID असेल, सर त्याचा पाठपुरावा तर करतच राहणार असाल तुम्हीही, त्याच्यानंतर इतरही नेते करतीलच। पण एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, तुम्ही आता सांगितलं की त्यांनी सुभे तयार केलेले होते, एक जण बसवला होता, त्याच्यानंतर इतरही आरोप तुम्ही करताय, मग हे सगळं करण्यासाठी या सर्व गुंडांवर राजकीय बरदहस्त होता का? आणि आता VIP ट्रीटमेंट सुद्धा मिळते या गुंडांना? बघा, राजकीय वरदास्त असल्याशिवाय ह्यांची एवढी मगरुरी वाढेल का? यांच्या पाठीशी कुणी असल्याची होणार का? कारण SP ऐकणार नाही,
एसपी त्यांचंच ऐकणार, डीवायएसपी त्यांचंच ऐकणार, सगळे कलेक्टर त्यांचंच ऐकणार, एवढी यंत्रणा त्यांच्या जागेची बसलेली. आणि माझं म्हणणं आहे की याला राजकीय वरदास्त असल्याची होणारच नाही. यांनी राजकीय वरदास्त असल्यामुळे यांना कायद्याची भीती नव्हती, कायदाच ही चालवायचे, यांनी तयार करून द्यायचं. खोटे गुन्हे दाखल केले, अहो किती लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवलं. ज्या आज बांगर कुटुंबियाचं वय तुम्हाला सांगतो, जी रामकृष्ण बांगरांच्या त्यांच्या पत्नीचं वय साधारणतः 70-80 वर्षे वय असेल, आणि त्यांनी रिव्हॉल्वर चालवला म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे का? तर त्यांच्या संस्था शाळा ज्या आहेत यांना घ्यायच्या होत्या. एवढंच नाही तर मी तुम्हाला आणखी जिम्मेदारीने सांगल की या जो 1 नंबरचा आरोपी याने जवळजवळ जिल्ह्यामध्ये 25 शाळा स्वतःच्या नावावर करून घेतल्यात. म्हणजे स्वतः ज्या संस्थेत आहे तिथल्या 25 शाळा, त्याच्या नावाची यादी निश्चित देतो मी. फक्त मीडियासमोर बसताना आता यादी माझ्या जवळ नाहीये, पण मी जर मागितला तर मी त्याचा पुरावा सुद्धा सगळ्या देईल. जवळजवळ जिल्ह्यातल्या 25 शाळा कॉलेजेस यांनी यांच्या नावावर करून घेतलेत. एवढ्या प्रॉपर्ट्या केल्यात. या शाळा कॉलेजेसचा खुलासा नाही झाला कुठं आतापर्यंत, पण मी सांगतो की याच्यामुळे रामकृष्ण बांगर साहेबांचं नाव माझ्या लक्ष आता आठवलं म्हणून मी तुम्हाला बोललो की यांचं फक्त वृत्ती एकच होती की या कशातूनही माया कमवणे, लोकांना दहशत निर्माण करणे. कशामुळे आपल्या ह्याच्यामध्ये कट कसा रचला, कट कुणी रचला, हे कट रचताना कोण कोण होतं, त्याला सामील कोण होतं, व्हिडिओ कॉल कुणाशी केला, हे सगळं जर उघड झालंय आता, तर या जे कटात होते ते आणखी काही राहिले त्यांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे. या पोलीस यंत्रणेला जो यंत्रणेमधला जो पाटील आहे त्याला निलंबन करून चालणार नाही. तर तो खरा आरोपी तर तो आहे, त्यांनी सुद्धा या कटामध्ये होता, त्याला सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे. आणि तसं झाल्याशिवाय आम्ही समाधानी नाही किंवा आम्ही शांत बसणार नाही अशी आमची मागणी. सोनवणे सर, आता या प्रकरणामधला दोषारोप पत्रामध्ये जो मुख्य आरोपी आहे, जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड, याचं मुंडेंशी कनेक्शन जोडलं जातं. मग अशामध्ये तुम्हालाही वाटतं का की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा? नाही, मला काय वाटतं याच्यापेक्षा त्यांना काय वाटतं आणि मुख्यमंत्र्याला काय वाटतं हा महत्त्वाचा विषय. बघा, कुठल्या मंत्र्यांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करणे हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याच्यावर आम्ही काय बोलून आमचं कुठं ऐकणार? विरोधी पक्षात त्यांच्या सत्ताधारी आमदाराचं ऐकलं जाईना. सत्ताधारीचे जो आमदार एवढे बोलतायत, ते निलंग्याचे आमदार आले होते भारतीय जनता पार्टीचे आमच्याकडे, ते बोलतायत. सुरेश धस इकडे आमच्या जिल्ह्यातले आमदार आहेत, ते बोलतायत. आणखी मला वाटतं पाटील आले होते, ते पण बोलले, नरेंद्र पाटील. त्याच्यानंतर प्रकाशदादा आमचे ज्येष्ठ नेते, प्रकाशदादा सोळंकी, अजितदादा गटाचे आमदार, ते पण बोलतायत. तरी सुद्धा त्यांचं बोलून त्यांनी एवढ्या सगळ्यांनी राजीनामे मागून होईना, आणि मी बोलून काय होणार आहे? पण त्यांची ही जी आहे की त्यांचं याच्याशी कनेक्शन आहे का नाही, तर त्यांनी स्वतःच सांगितले नागपूरमध्ये, यांच्याशी माझा संबंध आहे, हा माझा सहकारी आहे, हा माझा कार्यकर्ता आहे, आणि याचे माझे पूर्ण व्यवहार हा बघतो, असं त्यांनीच सांगितले. त्याच्यामुळे आम्ही काय मानायचं, वेगळं काय गरज आहे? त्यांनाच वाटलं पाहिजे त्यांना काय करायचं, त्यांनी ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे मी माझ्या तोंडून राजीनामा आणखी मागितला नाही, मागणार नाही, कारण मागून होणार नाही ना. मी जर सत्यवादी जर प्रत्येक जण म्हणतंय की नाही हे यांच्या पार्टीमुळे होईना, ह्याच्या नेत्यामुळे होईना, मला त्यांच्या ह्याच्यात जायचं नाही. ते महायुतीचं सरकार आहे, महायुती सरकारचे सगळे नेते त्यांचे, त्यांना ते मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण मला जेवढा कायदा कळतो, राजकारणात मला जेवढं कळतं, त्याच्यानुसार मला एकच सांगायचं महाराष्ट्राला की कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा किंवा त्याला बडतर्फ करायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचाच आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. आता आपण दोषारोप पत्राविषयी बोलायचं झालं तर याच्यामध्ये वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेनं खून केल्याचं बोललं जात आहे. बरोबर आहे ना. आता दोषपत्र तसं बोललेलंच आहे, आणि मी पण त्याच अँगलनं पहिल्या दिवसापासून बोलतो की यांच्या सांगण्यावरून ह्यांनी खुनाचा कट रचला, याचा मास्टर माइंड हाच आहे. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या फक्त ही एवढी उघडकीस मी एका तासाच्या आत मीडियाला बोललो. दिल्लीच्या संसदेसमोर, संसदेबाहेर, संसदेच्या मध्ये हा विषय उचलला. महाराष्ट्र शासनातल्या प्रतिनिधींनी सुद्धा, काही आमदार महोदयांनी त्यांच्या सभागृहात बोलले. गावकऱ्यांचं आंदोलन एवढं मोठं झालं. सामाजिक संघटनेचे काही नेते यांनी सुद्धा खूप मोठं काम केलं, त्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. अख्ख्या संबंध महाराष्ट्रातल्या जनतेनं याच्यावर आवाज उठवला. म्हणून हे दिवस आपल्याला बघायला मिळतात. नाही ते जिथल्या तिथं आणखी कुठं दबलं असतं, कुणाच्या निदर्शनच आलू दिलं नसतं. पण ह्यांचा प्रवास जी आहे ती पार पडून डायरेक्ट आष्टीला गेलता. आष्टी पाटोदा तिकडे झालं ना, आता माझ्या घरातच आला डायरेक्ट
केजला माझं घर आहे, माझ्या घरीच येऊन जर माझ्या एखाद्या मतदारसंघातल्या मी त्या गटामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये 17 मध्ये निवडून आलो त्या गटातलं हे गाव आहे, त्या गटातला हा एवढा सोजळ आणि काय म्हणते त्याला सुसंस्कृत असणारा हा सरपंच, या सुसंस्कृत असणाऱ्या सरपंचाला एवढा सोजळ सरपंच याचं किडनॅपिंग केलं आणि टॉर्चर करू करू मारलं. ही पहिल्या बाईट मध्ये मी बोललेलो, टॉर्चर करून मारलं. मग एवढा प्रकार वाईट कृत्य करताना आणि व्हिडिओ करून दाखवतात आम्ही कसं मारतोय, अरे हे पाणी मागतोय तर त्याला तुम्ही काय देताय, एवढी वाईट. म्हणजे आम्ही जर तुम्ही ठीक आहे मारला असता, डायरेक्ट मेला असता तरी ती म्हणलं असं की तुम्ही मारलंय, वृत्ती तुमची गुंडांची, पण तुम्ही आम्हाला दहशत निर्माण करायची आमच्या केजवर सुद्धा बीड जिल्ह्यात केलीच होती. ह्याच्यामुळे तुम्ही केलं आणि केजकडे आता जसं वेंडमिल यायला तसे तसे ह्यांचे इंटरेस्ट वाढायला लागले. कारण ह्याचा आणखी तुम्हाला सांगतो की आरोपपत्रात तरी 3च गुन्हे घेतले, 3च या फायरची नोंद घेतली, एकत्र केली. म्हणजे 29 तारखेला गुन्हा घडला, 29 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला जो गुन्हा, जो 29 नोव्हेंबरला खंडणी मागितली त्याचा गुन्हा 11 तारखेला झाला आणि 6 डिसेंबरला जी घटना घडली ती 18साठीचा गुन्हा नंतर नोंद केला आणि खरा मूळ गुन्हा जो नोंद झाला तो मर्डरचा गुन्हा 9 तारखेला नोंद झाला. तुम्ही संध्याकाळी अगोदर किडनॅपिंगचाच घ्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला ऍड करून तुम्ही ही केलं. ह्या तिन्ही गुन्ह्याचं एक आरोपपत्र दाखल झालं. पण याच्यापेक्षा अगोदर सुद्धा एक 28 मेला एक किडनॅपिंग झाली होती याच आवाडा कंपनीच्या एका अधिकाऱ्यांची आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका व्यक्तीचं नाव रमेश घुले याचं नाव होतं आणि इतर एक असं होतं. इतर एक कोण आहे आणखी आतापर्यंत पोलिसांनी तपासला नाही, तो तपास पोलिसाकडेच आहे. मी एसपी साहेबांना बोललो की त्याच्यातला सुद्धा एक आरोपी तुम्ही आणखी तात्काळ त्याला कोण आहे ती शोधा, त्यालाही अटक करा, हे 4ही गुन्हे एकत्र करा. आणि या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे काही 100 ही जी टोळी युद्ध करतायत आता सर्वांना मोकोकामध्ये आणलं पाहिजे, तर बीड जिल्हा स्वस्त आणि चांगल्या पद्धतीनं मोकळा श्वास घेईल आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला चांगल्या पद्धतीचं वागता येईल. पण सर, घुले असेल किंवा चाटे असेल यांचाही महत्वाचा रोल या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये आहे. त्यांची किती दहशत तिथं आहे? नाही बघा, दहशत म्हणजे माणसं मारतायत म्हणल्यावर दहशत असेल का नाही मॅडम, मला सांगा. कारण हे जर लोक डायरेक्ट माणसं मारतात, आमचा एवढा चांगला सरपंच मारला, एवढा ज्याचा कधीच कुठं संबंध नाही, कधी कुठली एनसी सुद्धा दाखल नाही अशा सरपंचावर, कधी गाव अख्खं विरोधात कुणी राजकीय वागला तरी त्याच्या गळ्यात हात टाकून चालणारा सरपंच, आणि या सरपंचाला यांनी पार डायरेक्ट मर्डर करतात. म्हणजे यांची दहशतच आहे ना. यांनी बऱ्याच अधिकाऱ्याला उचलून नेलं जातंय, तुला खलास करतो म्हणलं जातंय. आणखी अधिकारी असतील बऱ्याच जणांना, सर्वसाधारण लोकांनी यांच्या परस्पर आम्ही कपड्याच्या दुकानात जाऊन कपडा सुद्धा घ्यायचा नाही, ही जिथं सांगते तू इथं का उभारला मला गपचिप जायचं, अशी परिस्थिती होती आमची परिस्थिती खूप वाईट होती. यांची दहशत प्रत्येक गोष्टीत होती. यांची दृष्टी याच्यावरच नाही. आज मला राजकीय बोलायचं नाही, नाहीतर राजकारणात सुद्धा यांच्या दहशतीमुळेच माझ्या निवडणुकीमध्ये एवढं मतदान बोगस झालं. सोनवणे सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. कृष्णा आंधळे या प्रकरणातला आरोपी अजूनही सापडलेला नाहीये, तो का सापडला नसेल? आता याच्यामधलं का सापडला नसेल याच्यावर मी भविष्यवाणी करणं किंवा मी अंतर्ज्ञानी पण नाहीये. तो आरोपी का सापडला नाही तर मला म्हणायचं की पोलीस यंत्रणेचा तपासामध्ये तपास करताना कुठंतरी कमी पडतायत. ते तपास यंत्रणेमध्ये पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर त्याला शोधण्याची मोहीम हाती घ्यावी अशी माझी विनंती आहे. आणि पोलीस यंत्रणेने त्याला तपासाअंती त्याला जर ताब्यात नाही घेतलं, आता बराच संशय कुणी काही व्यक्त करते की तो काय झालंय याच्यापेक्षा पोलीस यंत्रणेनंच याच्या बाबतीत बोललं पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर त्याचा ताबा घेतला पाहिजे. कारण त्याचं स्टेटस ठेवून दुसऱ्या आणखी एक आमच्या तरुणीच्या गायकवाड नावाच्या मुलाला मारलं, तिचं टेटस ठेवणारे कृष्ण आंध्रेचं जे टेटस ठेवते त्या लोकांनी, म्हणजे बघा हे गुंड प्रवृत्तीचे लोक धारूर कडून आलं. म्हणजे आमचा कुठला तालुका सोडलेला नाही. सगळे गुंड तयार करायचं काम, गुंड पोसायचं काम कुणी केलं तर या 1 नंबरचा आरोपी त्यांनी केलं. आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे तेही होतं का बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर हे होते शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय काय घडतं, कशा पद्धतीनं घडत आलेलं आहे याविषयीची हकीकत सांगितलेली आहे. त्यामुळे आता पुढे काय काय होणार, आणखी काही समोर येणार का याकडे लक्ष असेल. दरम्यान संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झालेली होती आणि त्यानंतर आता दोषारोप पत्रातून ही सगळी माहिती समोर येताना दिसतीये. त्याचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.